जगताप, माजी चेअरमन बाळासाहेब तावरे, नाना देवकाते, शहाजी काका गावडे, प्रशांत काटे, नाना सातव, धनंजय जामदार, विजय गालिंदे, ॲडव्होकेट राहुल तावरे, राजेंद्र ढवाण पाटील, अविनाश गोपणे, प्रवीण झांबरे, राजेंद्र बनकर, सागर जाधव, बाळासाहेब गवारे, हर्षल कोकरे, राजेंद्र धुमाळ, विलास लोणकर, लालासाहेब गावडे, संपतराव गावडे, किशोर हिंगणे, बापूराव गावडे, दयानंद लोंढे, अनेक माझ्या मळत आणि या परिसरामध्ये माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये तसंच बारामती तालुक्यामध्ये काम करणारे सर्वच आजी माजी सन्माननीय पदाधिकारी, प्रतिष्ठित सभासद, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, थोडा उशीर माझ्याकडनं झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. इथून गुणवडी, डोरलेवाडी, झारगावडीची सभा एका ठिकाणी घेतली, त्याच्यानंतर मेखळी, सोनगाव आणि घाडगेवाडी ती एक सभा एका ठिकाणी आहे आणि नंतर निरावाग्याची सभा आहे. आत्ता आपल्याला विस्तृतपणे विद्यमान चेअरमन साहेबांनी सगळी माहिती दिलेली आहे. काही गोष्टी इतक्या फेक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चाललाय. मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत. तुम्ही सगळ्यांनी अनेकांनी इथं बसणार, तिथं सतीशच्या जे कार्यालय सतीश तावरेंचं, अजित, सतीश, ओम साई, तिथं तुम्ही ऐकलेलं आहे. आणि एवढं मला आज एक दोन जणांचे फोन आले, म्हटले दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतात. म्हटलं काय झालं? तुम्हाला सगळ्यांना मी खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीच्या पेट्रोल पंपाची माहिती देत असताना असं म्हणालो की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम, नीट आहे, वेगळंच काही ते केला. सांगू इच्छितो राजकारण सोडून राजकारण लोकांना हे सांगायचं होतं. आज विक्री संघ, दूध संघ सोडाय काय पेट्रोल सोडायचं ही काय दिली ते पेट्रोल इतकं वेड्या लिहिताना काय नाही दाखवत. नागरिक आहेत, बोलू कशा मागे कधी मोजलेली आहे, त्याच्याकडे केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे मी मुद्दाम त्या गोष्टीचा उल्लेख केला की हे जे काही विपर्धचा मा करण्याचा प्रयत्न ज्या मीडियावाल्यांनी केला त्याबद्दल मी अतिशय खेद व्यक्त करतो. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीने मी परवा नाव जाहीर केल्यानंतर मला वाटलंच होतं की हे सगळे काही ना काही काढणार. त्यांनी काय मुद्दा काढला की अजित पवारांनी तर त्यांना कामाला वेळ नाही म्हणून, कामाला वेळ नाही, त्या संस्थेला वेळ देता येत नाही म्हणून राजीनामा दिला आणि तिथं रणजित तावऱ्यांना घेतलं. समाजी होळकर आणि आपले दत्तोबाई तर तिथं आहेतच डायरेक्टर. आणि मग तिथं मात्र राजीनामा का दिला तर म्हणले त्यांना वेळ नाही म्हणून दिला. मग इथं का ते आता चेअरमन व्हायला निघालेत? मी सांगतो, मी फॉर्म जो भरला होता, फॉर्म भरून ठेवला होता. मला साधारण रागरंग लक्षात आला
आणि ते बघितल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की कुठल्याही सहकारी संस्थेमध्ये आपण डायरेक्टर राहायचं नाही. होतं काय, आपण डायरेक्टर असलं आणि तिथं दुसरी व्यक्ती कोण चेअरमन व्हाईस चेअरमन असली आणि त्यांनी काही निर्णय आमच्या परस्पर घेतला तरी आम्ही त्याला जबाबदार आहोत. म्हणजे हे मी राज्य सहकारी बँकेमध्ये बघितलं. राज्य उपमुख्यमंत्री होतो, मला मीटिंगला जाता येत नव्हतं आणि त्यावेळेस काही निर्णय त्यांनी घेतले, परंतु राज्य सहकारी बँकेवर ज्यावेळेस ॲक्शन घेण्यात आली त्यावेळेस जेवढं संचालक बोर्ड आहे त्या सगळ्यांना त्याच्यामध्ये नोटीस आल्या, त्याच्यात मला पण आली आणि माझी किती बदनामी झाली तुम्ही बारामतीकरांना बघितलेली. आत्ता मी तिथं जातोय ते चेअरमन होण्याच्या करता जातोय. त्यामुळं जे काही निर्णय घेणार आहे ते मी घेणार आहे. मी तर दत्तोबाई तो इथं नाही, त्यामध्ये दत्तोबांना किंवा रणजितला किंवा संभाजीरावांना विचारा की मी कधी आपले CEO जे देसाई आहेत त्यांना सांगितलं एकही विशेष बाब किंवा खास बाब करायची नाही आणि बँक चालवायची, तिथं कुठं गडबड होऊन देऊ नका. तसं आता बोर्ड मीटिंगच माझ्या अध्यक्षतेखाली होणार म्हणल्यानंतर मी नीटच काम करणार. त्याचं कारणच नाही. सहकारामध्ये तुम्ही चुकीचं वागला, काही तिथं वेडेवाकडे प्रकार केले, कुठंतरी त्या संस्थेचं हित न जपता नुकसान केलं तर तुमच्यावर ॲक्शन होते. इथं आपण त्या कारणाकरता जातच नाहीये. इथं सन्माननीय बाळासाहेब तावरे आणि केशवराव जगताप आणि त्यांच्या बोर्डाने ज्या पद्धतीनं गेले 5 वर्ष सातत्याने उच्चांकी भाव देण्याचं काम, आज देखील जो ॲडव्हान्स दिलेला आहे तो 3332 रुपये राज्यात कुठल्याही. आणि तरी आरोप काय करतात, ती 11 कोटीची साखरच भिजली, ते असंच झालं, ते कर्ज काढूनच पैसे दिलेत. अहो ज्याची पत असती त्यालाच कर्ज मिळतं. सगळ्यांनाच कर्ज जर मिळालं असतं तर फार बँकाचं वाटोळच झालं असतं. मॉर्गेज तुम्ही काय ठेवता तिथं तेवढं ठेवण्या, तुमच्याकडे साखर किंवा इथेनॉल आहे का? कारण पैसे तर तुम्हाला 200 रुपये द्यायचे, साखर तर विक्रीची परवानगी प्रत्येक महिन्याचा कोटा असतो, त्याच्यावर अधिकची विकता येत नाही. ती विकल्याशिवाय तुम्हाला पैसे देता येत नाही. साखर तयार झालेली वर्षभर हे संचालक बोर्ड विकत असतं, कुणाचंही संचालक बोर्ड, कारण कोटाच तसा असतो. हे काही सांगत नाही, काही सांगतात, हे असं करतात तसं करतात. मित्रांनो, तुम्ही मळद परिसरामधले बरेचसे सभासद आहात. मी आपल्याला सांगतो की पॅनल टू पॅनल मतदान करा. फक्त कपबशी बघा, 3दा तुम्हाला मतपत्रिका मिळतील. पहिल्यांदा 3 मतपत्रिका मिळतील, त्याच्यावर प्रत्येक मतपत्रिकेवर 3-3 शिक्के मारायची कपबशीवर. दुसरी मतपत्रिका मिळेल त्याच्यावरही 3 ठिकाणी कपबशीवर शिक्के मारायचे. दुसरी 3, तिसरी मतपत्रिका मिळेल, म्हणजे पहिल्या ज्या 3 मिळतील त्यातलं सांगतोय, त्याच्यात पण 3 शिक्के मारायचे. नंतर दुसऱ्या वेळेस तुम्हाला 4 मतपत्रिका देणार आहेत. त्या 4 मतपत्रिकेमध्ये प्रत्येक मतपत्रिकेत 2-2 शिक्के मारायचे. 2च ठिकाणी कपबशी आहे, ते आहेत 4 नंबर गट, 5 नंबर गट, 6 नंबर गट आणि महिला गट. अशा पद्धतीनं तिथं करायचंय. आणि शेवट पुन्हा तुम्हाला 3 मतपत्रिका देतील, त्याच्यात एकच शिक्का मारायचा. एवढं पद्धतीनं आपण मतदान करावं. मी जबाबदारी घेतलेली आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी ज्या जबाबदारी घेतो माझी प्रशासनावर, मी कुठल्याही मीटिंग राज्यातल्या घेऊ, जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या घेऊ, कशा पद्धतीनं मीटिंग घेतो. उलट मला काही माझे इतर मित्र पक्षाचे आमदार म्हणतात, दादा तुम्ही मीटिंग लागावून घ्यावं, निर्णय होतो. मी यस ऑर नो अशा पद्धतीनं निर्णय घेणार आहे. बारामती जी बदललेली आहे, बारामती जी सुधारवलेली आहे, किंवा आपला तालुक्या जो सुधारवलेला आहे, त्यामध्ये
आपण ऐकून घेतो. आत्ताही नाना देवकाते, मी, नाना आमचा सातव, आम्ही तेच बोलत होतो. ते म्हणले की दादा तुम्ही नाना म्हणत होते की केशवराव किती व्यवस्थित पटवून सांगतायत. म्हणलं त्यांनी काम केलंय, त्यांना अनुभव आहे म्हणून ते पटवून सांगतायत. ज्यावेळेस माणसाला अनुभव येतो, आता तुम्हालाही जर सांगितलं जिल्हा परिषदेवर बोला तर तुम्ही एकदम जोरात बोलणार, कारण तुम्ही अनुभव घेतला, तुम्ही तिथं काम केलंय. तशा पद्धतीनं ते म्हणले की तुम्ही त्यांनाही एक सन्मान केलेला आहे की कुणी मला उद्याच्याला चेअरमन झाल्यानंतर काही मुद्दा आणला, काही सूचना केली तर त्या सूचनेचा आम्ही आदर करू. जी आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 19,750 मतदार सभासदांना फायदा देणारा असेल तर काय नाही करायचं. आणि त्या पद्धतीनं आपण आज मी जिल्हा बँक पण चालवली, तशीच चालवली. सगळे शिवाजीराव दादा काळे, साहेबराव सातकर, राजेंद्र कुमार घोलप, शिवाजीराव भोसले माजी आमदार वारलेले, ते असे दिग्गज नेते तिथं होते. पण मी व्यवस्थितपणे काम केलं. रमेश थोरात, तिकडं चंदू काका जगताप केलं ना, तुम्ही बघितलं ना. त्यावेळेस तर मी तरुण वयात होतो. आता तरी मला अनेक वर्षाचा अनुभव तुमच्यामुळे आलाय. अनेक उन्हाळे पावसाळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बघितलेत. आणि त्यामुळं महाराष्ट्रातली ही सहकारी साखर कारखानदारी कशी टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, पुढच्या पिढीच्या करता आपल्याला मजबूतीनं उभी केली पाहिजे, हे सगळं आपण करतोय. आणि ते मी मधी खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिटीची उदाहरण दिली. अहो, आपल्या बारामतीमध्ये करोडो रुपये ह्या संस्थांना आपण आणले. सहकार टिकावं म्हणून आणले, माझ्या शेतकऱ्याचा फायदा व्हावा म्हणून आणले. त्याच्यातनं दुसरा काही माझा हेतू नव्हता. बरं, चेअरमन ही लोकच आहेत. मी कुठं तिथं हा चेअरमन आहे, हा चेअरमन आहे, हा मार्केट कमिटी, तिथं दूध संघ आणि खरेदी विक्री संघ, तिघाही विश्वास काय किंवा रवींद्र काय किंवा कोकरे काय हे तिथं चेअरमन म्हणूनच काम करतात ना. वेगवेगळ्यांना आपण संधी देतोय. मागं देखील 5 वर्षाच्या करता बाळासाहेबांनी आणि केशवरावांनी उत्तम पद्धतीचं काम केलं. तरी अरे ह्यांनी मुख्यमंत्री व्हायच्या ऐवजी चेअरमन व्हायला निघाला. अरे तुमच्या का पोटात दुखते? चेअरमन मी व्हायला निघालोय आणि करणार ही लोक आहेत. ह्यांचं जर मला चेअरमन करायला पाठिंबा असेल तर ह्यांनी का इवळायचं, ह्यांना का त्रास होतोय? त्या प्रकारे मित्रांनो आपल्याला खूप चांगले फायदे उठवायचे. मगाशी केशवरावांनी, मी खरं ह्यांच्याशी बोलत होतो, मी ऐकलं की नाही माहीत नाही, परंतु कोजनला ₹1.5 जास्त दिल्यामुळं तुम्हाला ₹100 भाव हा टनाला जास्त मिळाला. मी कधी तुमच्याशी खोटं बोलणार नाही, कारण तुम्ही वारेमाप माझ्यावर प्रेम केलेलं आहे. कसलेही चढ उतार आले, कसल्याही लाटा आल्या गेल्या, तरी तुम्ही ज्या पद्धतीने मला साथ दिली ना, ते मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की बाबा आपण लोकांच्या करता केलं पाहिजे. शेवटी सगळ्यांना ही संधी मिळत नाही. अनेकांना वाटतं डायरेक्टर व्हावं, अनेकांना वाटतं चेअरमन व्हावं, परंतु नाही, जागा ठराविक असते. आणि ह्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी आणि माळेगावच्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता कारखान्याचा मित्रांनो कधीतरी तुम्ही दौंड शुगरला किंवा अंबालिका शुगरला जा सहज आणि चक्कर मारा. काय होतं पहिलं आणि काय केलंय तुमच्या लक्षात येईल. तशा पद्धतीनं मला आजच आदित्य माझ्याकडे काही कामं करतो, उद्धव गावडे काही कामं करतात. त्यावेळेस आदित्य म्हणला, दादा ज्यावेळेस तुम्ही चेअरमन पद जाहीर केलं त्यावेळेस मी PWDच्या अधिकाऱ्यांना म्हटलं, आता तुम्हाला पुढं 6 वाजता माळेगावला यावं लागणार. ही बाबा काही हे कमी म्हणजे तुम्हाला सोडणार नाही. आणि मी नीट ऐका मळदकरांनो, सभासदांनो, त्या भागामध्ये जे राज्य सरकारशी संबंधित रस्ते आहेत ते राज्य सरकारच्या खर्चाने केले जाईल धनंजय. आणि जे राज्य सरकारच्या खर्चानी काही गोष्टी मला करता येणार नाहीत त्या मी कारखान्याचा एक अमोल रुपया देखील खर्च न करता
माझ्या इतक्या ओळखी, माझे इतके, मी कुठल्या कुणालाही सांगितलं आता एन्व्हायरमेंटल फोरमला, उद्या जर त्यांच्याकडं काहीतरी 10-12 टिपर आणि 10-12 पोकलॅन, रोलर, JCB अशी वेगवेगळी मशीन आहे. मी हे करणारे बाळासाहेब केशवराव एक पैसा खर्च करणार नाही माळेगावचा, एक पैसा. तुम्ही बघा, ज्या दिवशी तुम्ही पूर्ण पॅनल टू पॅनल, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, यावेळेस बाबा एखादा गावातला 2-2 धरायचे तसं करू नका. तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा. तुम्ही तुमचा 5 वर्षात एवढा फायदा करून देईल म्हणजे न माळेगावकरांना तोशिष लागतात ती तर कामं DPDC मधनं, आमदार निधीतनं, राज्य सरकारमधनं, केंद्र सरकारच्या विविध योजना असतात त्याच्यातून, अशा वेगवेगळ्या CSR मधनं, ह्यामधनं मी करून देणार आहे. आपली तेवढी ताकद आहे, आपण ते करून दाखवलेलं आहे आणि तुम्ही पण उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. उद्या नगरपंचायतीत मधनं, कारण नगरपंचायतीमध्येच आपला कारखाना येतो माळेगावच्या, त्याच्यावर मला नाही ते 350 कोटी रुपये दिलेत आतापर्यंत, पण जसं बारामती बदलवली ना तसा तो शिवनगर आणि माळेगावचा परिसर मी बदलेल. फक्त माळेगावकरांनी साथ सगळ्यांनी द्या, सभासदांनी साथ द्या. भाव तर चांगला त्या प्रकारे दिलंच. त्यांनी सांगितलं ते असं झालं, प्रदूषण झालं. अहो तुम्ही पण देखील 50 वर्ष डायरेक्टर आहात ना, कितीतरी वर्ष चेअरमन आहात ना, मग तुम्ही का नाही प्रदूषण कमी केलं? मी कबूल केलं पहिल्या सभेत की माझ्या शिरवलीला, माझ्या खांडजला, माझ्या निरावागजला त्रास होतोय. ह्याची पण स्वतःची काहीतरी, तू परवा मला सांगत होता जमीन आहे तिथं, अशा वेगवेगळ्या लोकांच्या जमिनीला त्रास होतोय. त्याच्यामुळं आमचं ते 7,500 कॅपॅसिटीनं केलं, 9,500 कारखाना चालला, कुठंही स्टॉपेज नाही. खुशाल म्हणतात की साखर भिजली. मी परवा पण विचारलं MD, अरे भिजली का? नाही दादा येऊन बघा. का रे खोटं बोलता, का दिशाभूल करता? मी जसं प्रत्येक गोष्ट खरी सांगितली, मी आता जी गोष्ट सांगितली ती खरी आहे. मी बोलतोय ते खरं बोलतोय आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्याचा त्या एका पठ्ठ्याने मला वकिलांनी राहुल तावरेंनी दिलं की दादा असे मुद्दे काढले. एक म्हणला महिन्याला मासिक सभा घ्यावी लागते आणि मग उपमुख्यमंत्री मुंबईत असतो कशी मासिक सभा घेणार? उपमुख्यमंत्र्याला काही विमानाने येत नाही, त्याची ऐपत नाही. दर आठवड्याला बारामतीला आहे, बारामतीपासून आला माळेगाव किती लांब रे, लय लांब. काय म्हणजे आपण काय बोलतो भाषणात, काय आपण सांगतो का? मी एकेका दिवशी किती सभा, म्हणजे परवा आता पुण्यामध्ये होतो मी, असं बसलो की DPDCची मीटिंग घेतो, कोरोनाच्या संदर्भातली मीटिंग घेतो, शिक्षणाच्या संदर्भातली मीटिंग घेतो. तो आता माझा ज्ञान समजलेलं आहे आणि त्यामुळं हे मला तर तुम्ही म्हणजे छत्रपती नाही, इथं आता छत्रपतीचे काही सभासद आहेत. 84 सालीच मी तर बरोबर मी मीटिंग कधी घ्यायच्या, काय पोटात दुखते, सकाळी 6 वाजता घे. काय सकाळी 6 वाजता सगळे अधिकारी हजर असतात की नाही? सगळे सुट्टीच्या दिवशी, रविवारी शनिवारी असं आहे. त्याच्यामुळे हे काही मळतकरांनो, माझ्या सभासद बंधू भगिनींनो, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आजपर्यंत, ह्याही वेळेस ठेवा. बाकी काही बघू नका, हे काहीतरी दिशाभूल करतात. एकाने सांगितलं अजित पवाराला 2 मुलं आहेत.
आता आहेत त्याला मी काय करू. पण अजित पवारकडे 17 कारखाने नाही, 14 सॉरी 14. एकाला 7 दुसऱ्याला 7. मग तुम्हाला काय मी असं करतो, 14 आहे ना रोहित, राहुल तुझ्याच भावकीनं सांगितलं, 10 कारखाने त्याला देऊन टाकतो आणि 4च कारखाने ठेवतो. काही पण बनायचं, काही करायचं. त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय, मी मागेही सांगितलं की सहकारी साखर कारखाने द्यायचं विलासराव देशमुखांनी बंद केलं, सरकारने बंद केलं म्हणून 100 खाजगी कारखाने निघाले आणि 100 आता सहकारी साखर कारखाने आहेत. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार आणि पुढेही सहकारीच राहणार. काही पण सांगायचं, काही सांगायचं, ते म्हणायचं काय शिक्षण संस्था विद्याप्रतिष्ठानला जोडणार, हे असं करणार, हे तसं करणार. अरे या ना, इथं तिथं तुम्ही उभा राहा, इथं मी उभा राहतो, बसू द्या लोकांना समोर आणि करू सवाल जवाब. काही पण म्हणजे ते एक मला राहुलनी दिलं ते ऐकल्यावर तर मी त्याच्यातच पडलो की असं झालं, तसं झालं, फलानं झालं. कामगारांचे 2-2 महिने पगार देता आले नाही. बाळासाहेब आणि केशवराव कधी 2 महिने लागले आपल्या माळेगावच्या? कधी नाही लागले. आले नाही. या वर्षी जानेवारीमध्ये 14 तारखेला संक्रांत होती, पगार दिला नाही. असं झालं. मी कुणाच काय बडबडतायत, काय सांगतायत. त्याच्यामध्ये ते मी ह्याचं सांगितलं की मी चेअरमन होणार आहे म्हणून डायरेक्टर बोर्डात जातोय. डायरेक्टर व्हायला कोण जातंय? त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काहीच हे तथ्य नाही, काही नाही. हा एक सांगितलं, राजवर्धन शिंदे, किरण गुजर, नितीन सातव हे सर्वजण अण्णांना 4-5 वेळाला भेटायला गेले आणि म्हणाले पुढील 5 वर्ष तुम्हीच चेअरमन व्हा, आमची फक्त 5-6 घ्या. म्हणजे आता ह्यांची घ्या का कोणाची घ्या कोणाला माहिती. आणि त्यांची निवड सुद्धा तुम्हीच करा आणि तुम्हीच व्हाईस चेअरमन व्हा. परंतु मी तुमच्यासाठी चेअरमन पद नाकारलं. कुणी पाठवलं, कुणाला पाठवलं आणि मला कुणाला पाठवायची काय गरज आहे? जर मला बोलायचं झालं तर मी डायरेक्ट जसं पृथ्वीराज बापूशी बोललो तशा पद्धतीनं मी त्या ठिकाणी केलं होतं. पण मला तुमच्याशी बोलायचं कारणच नव्हतं, कारण तुमचं वय वर्ष 85 झालेलं आहे. स्मरण होतं. आमच्या 1-1.25 लाख लोकांचा प्रपंच अशा व्यक्तींच्या हातामध्ये देणं कदापि चुकीचं ठरणार आहे. हे मी सांगतो, हे सर्वोच्चांना पटतं का? हे खरं आहे की नाही? आपल्या घरामध्ये आपले आजोबा असतील, आपले वडील असतील, आपल्या आजी असतील, आपल्या पणजी असतील, आपली आई असेल, आपली आत्या असेल, आपला चुलता असेल, कुणी वय धरून चालवावं लागतं, बसवावं लागतं. अरे एवढी आमच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या मध्ये काही एक पण चेअरमनच्या योग्यतेचा नाही. आणि मी अण्णा तुम्हाला सांगतो की आत्तापर्यंत मी यांचा अवमान करत नाही, परंतु ज्यांची कारकीर्द आहे त्याच्यात सर्वात उजवी आणि दैदिप्यमान कारकीर्द श्री 21 माझ्या संचालकांच्या वतीनं मी ह्या उद्याच्या 5 वर्षात तुम्हाला करून दाखवेन. कारण काही डिस्टलरीचं काम असलं तर एक्साईज माझ्याकडे, एआयचं काहीतरी मगाशी केशवरावांनी उल्लेख केला, आपल्याला कमी पाण्यामध्ये ऊस आता आणायचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता, ते आपण करू शकतो, ते आपण करणार आहोत. खताची बचत करणार आहोत, टनेज वाढवणार आहोत, जमिनीचा पोत त्याच्यातनं सुधारणार आहे.
जमिनीला जेव्हा गरज असेल तेव्हाच पाणी आपण देणार आहोत. त्याच्यामुळं जमीन क्षारपड पडण्याचं प्रमाण हे पूर्णपणे आपण थांबवणार आहोत. बाकीच्याही बाबतीमध्ये जिथं क्षारपड जमिनी झालेल्या आहेत तिथं वेगळ्या प्रकारचं जे टेक्निक आहे तुम्हालाही विचारीन, डिपार्टमेंटलाही विचारीन, तज्ज्ञांनाही विचारीन. काय केलं तर माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी नदीकाठच्या ह्या चांगल्या होतील आणि तशा पद्धतीने चारे आपण सगळ्यात चांगल्या करून घेऊ. रस्ते तर आपले अनेक चांगले झालेले. मी काल ढवणांच्याकडे होतो, राजेंद्र आम्ही बसलो होतो रात्री बराच वेळ. तिथंही काही रस्त्याची गायकवाडांच्या ढवणांच्या इथनं जाणारा रस्ता, आमच्या जाधवांच्याकडे जाणारा रस्ता, आमच्या गोकुळ नगरकडे जाणारा रस्ता, आत्ता पण माझ्या मळ्याच्या सरपंचांनी काही मला निवेदन दिलेली आहेत. त्याच्याबद्दल आता मी बोलू शकत नाही का तर मी उमेदवार आहे. पुन्हा म्हणतील आचारसंहितेचा भंग केला, उपमुख्यमंत्री पदाचा वापर करून लोकांना आमिष दाखवली, प्रलोभन दाखवली, काम करतो म्हणून सांगितलं. त्याच्यावर 22 तारखेचं मतदान होऊ द्या. त्यानंतर योगेश बनसोडेजी, किरण गावडेजी, माझ्या ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी यांनी फलटण रोड जाधव शेख वस्ती येथे कॉन्क्रीट रस्ता निधी मंजूर होऊन मिळण्याबाबत, त्याच्यामध्ये JJM मधून अंतर्गत नळ पाणी पुरवठा पाईपलाईन रिवाईज अधिकाऱ्यांना सूचना देणं, ग्रामपंचायत मळत विकास कामं मंजूर करणं आणि मळत जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाच्या बाबत अशा 2-4 निवेदनं मला दिलेली आहेत. ह्या पद्धतीनं ही कामं आपणच करणार. मी परवाही सांगितलं वन इन ऑल. हे मी आणि माझं संचालक म्हणून आलं की तुमची कारखान्याची पण ऑल इन वन. अविनाश कधी कधी दुरुस्त करत नाही, तू मलाच होला हो करतो असं नाही, ऑल इन वन. त्याच्यामुळं हे आपल्याला करायचंय. मळतकरांनो, मागं जे झालं तो त्यांचा काळ होता, त्यावेळेस तुम्ही केलं. आता काळ आपला आहे, काळ माझा आहे, मी करून दाखवणार आहे. तेवढी धमक आणि तेवढी ताकद माझ्यामध्ये आहे. मी फुशारकी मारत नाही, मी गर्विष्ठपणाने सांगत नाही. मी तुम्हाला समजण्याच्या करता मी हे तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतोय. आणि म्हणून बाबांनो, हे जे काही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठलाही आपण आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागलेल्या असल्यामुळं अजिबात त्यांच्या खोट्या नाट्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ते म्हणले ना 60,000 पोती भिजली. तुम्ही सभेला ऐकलं आणि तुम्ही सभासद असाल तर त्याच्यामध्ये ताबडतोब आपण कुणी पण अविनाश उठायचं, चला अण्णा कारखान्यावर, कारखाना इथंच आहे, आपण गोडाऊन उघडायला लावू आणि 60,000 भिजली का बघू. हा सूर्य हा जयत्र, डोक्याला ताप नाही. हा अरे सभेला ऐकायला काय, जा सभेला. बरोबर आहे, माझं तेच सांगणं आहे. फेक नरेटिव्ह सेट करण्याचा त्यांचा आता प्रयत्न केविलवाना चाललेला आहे. म्हणून त्यांनी साधारण मला राहुलनी जे काही मुद्दे दिले त्याच्यातल्या बऱ्याचशा मुद्द्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. बरेचसे मुद्दे आमच्या केशवरावांनी पण क्लिअर केलेले आहेत. आपला कारखाना कर्जबाजारी नाही. आपल्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बाळासाहेब इथं आहेत, त्यांना विचारात चांगली आहे. काही घाबरण्याचं कारण नाही. पुढेही अतिशय उत्तम पद्धतीनं आर्थिक शिस्त. मी जर राज्य सरकारचा अर्थसंकल्प 11 वेळेला 13 कोटी जनतेचा मांडू शकतो तर माझ्या 19,750 सभासदांच्या वर अवलंबून असणाऱ्या 1.25 लाख लोकांच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता मी आणू शकत नाही. साधं सरळ गणित आहे. त्यामध्ये नीरा वागजला,
त्यांनी बोलताना सांगितलं की 111 कोटीचे बेरिंग्सला खर्च केले. त्यातल्या एका उमेदवारांनी सांगितलं 111 कोटी नाही, 1,11,00,000. ते म्हणले तू बस, तुला माहित नाही 111 कोटी. विस्मरण होतंय. हा विस्मरणाचा प्रकार. मी खोटं नाही सांगत, मी तुम्हाला फसवणार नाही. हे विस्मरण आहे, हे आपण लक्षात घ्या. आत्ताच ही परिस्थिती, तर पुढं काय होणार आहे. ह्यांचं स्टोर आहे ते 6 कोटी वर काही लाखाचं आहे. काय म्हणजे आपण सांगतो, काय करतो, काय बोलतो. कधी काळ होता ना, त्यावेळेस तुम्हाला संधी दिली ना, परंतु तुम्ही तुमच्या 5 वर्षाच्या काळामध्ये काय परिस्थिती निर्माण केली. 1061 वर रिकव्हरी आणली. आकडे तर लपून छपून राहत नाहीत ना. आणि नंतर बाळासाहेब चेअरमन झाले, नंतर केशवराव चेअरमन झाले, आणि सतत 12, पावणे 12, 12:15 अशी रिकव्हरी राहिली. या पद्धतीनं कुठलं तरी छत्रपतीचं नाव घ्यायचं, तिथं असं झालं, तिथं तसं झालं. तिथं जाऊन बघा पृथ्वीराज बापू कशा पद्धतीनं कारखाना चालवतात. आणि मी तिथल्या सभेत लोकांना सांगितलं की माझं तिथं माझ्या व्यापामुळं मला असं वाटलं की दत्तामाव बघतील आता त्यांच्या तालुक्यामध्ये कारखाना आहे, माझा 40%, त्यांचा 60% भाग. त्यामुळं मी त्या माझ्या व्यापात राहिलो. आता मी ज्यावेळेस जबाबदारी घेतोय त्यावेळेस धनंजय मी स्वतःच जबाबदारी घेतोय ना, त्याच्यात कुठं मी नाही म्हणतोय. आणि जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी मागं हटत नाही. हे महाराष्ट्राने बघितलंय, जिल्ह्यांनी बघितलंय, तालुक्यांनी बघितलंय, तुम्ही बघितलंय. राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे नेते आहेत की नाही. कोल्हापूरला ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत की नाही. पूर्वी ते देखील सांगायचे कोल्हापूरवाल्यांना, सांगलीवाल्यांना, सातारावाल्यांना, अरे ते अजित पवारांच्या हातात असणारा माळेगाव आणि सोमेश्वर कारखाना जाऊन बघा, सर्वात जास्त राज्यामध्ये भाव देतो. मी नाही म्हणलो. तिथं आपल्यापेक्षा जास्त रिकव्हरी 1% आहे. म्हणजे आपल्यापेक्षा त्यांचे 300 रुपये जास्त व्हायला पाहिजे होते. तशा पद्धतीनं भाव द्या, असं आपलं माळेगावचं आणि सोमेश्वरचं नाव घेऊन अनेकदा राजू शेट्टी साहेबांनी, शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी उल्लेख केलेला आहे. कोण कुणाचा उल्लेख असा तसा करत नाही रे बाबांनो. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, खरं 5:30 वाजले, माझ्या अजून पुढे 3 सभा आहेत. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मुद्दाम मी स्वतः चेअरमन व्हायला निघालेलो असल्यामुळं मी आज मळद अशा वेगवेगळ्या गावात सभा घेतल्यात, 12 सभा घेतल्यात. सांगता सभा 5 वाजता माळेगावला आहे, ती 20 तारखेला आहे. आणि आत्ता मी सगळ्यांना सांगतो, संगीताताई तुम्हाला, मुलमुलेताई तुम्हालाही सांगतो की इथून पुढं माझ्या जिथं सभा असतील त्याच्यामध्ये तुम्ही ब गटात स्वतःला समजायचं, आणि तुम्ही ब गटात नाही, 6 नंबर गटात, आणि तुम्ही 2 नंबर गटात. त्याच्यामुळे 2 नंबर गटात सभा असतानाच त्या गटातले स्वप्नील, योगेश, संगीताताई आणि तानाजीरावने हजर राहायचं. ह्या गटात सभा असताना ह्या गटातले जे उमेदवार आहेत त्यांनी हजर राहायचं. सगळीकडे फिरून तुम्ही तुमचा वेळ वाया घालू नका. तुम्ही पण जनरलला सगळ्यांनी करा, आणि तुम्ही मात्र जे आहेत तुम्ही बरोबर राहायचं. तुम्ही तालुक्याचे पदाधिकारी आहेत.
भारदस्त आहेत. त्याच्यामुळं जरा स्टेजला पण शोभा आली पाहिजे. प्रशांत तू पण थांब, कारण तुझं म्हणजे तशी काही अडचण नाही. नाना पण थांबावंच लागेल नानाला, कारण नाना जिल्ह्याचे मुख्यमंत्री होते. जिल्ह्याचे मुख्यमंत्री. गमतीचा भाग जाऊ द्या. अशा पद्धतीनं आपण सगळेजण एकमेकाला साथ देऊ, गैरसमज करू नका. आणि ह्या पद्धतीनं प्रचार केला तर आणखीन जास्त ठिकाणी आपल्या उमेदवारांना, उमेदवारांच्या समर्थकांना, मतदारांच्या पर्यंत पोहोचायला मदत होणार आहे. म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख मी आपल्या बाबतीमध्ये केला. मी खरंच पुन्हा तुम्हाला सांगतो की इतकं आता आपल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या परिसराचं, शिवनगरच्या परिसराचं, माळेगाव गावाच्या परिसराचं काय करायचं हे तुमच्या हातात आहे. फाळके, त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी मागं काय कुणाचं कुणावर प्रेम असेल, काय कुणाचं कुणावर काय असेल, झालं गेलं गंगेला मिळालं. नवी पाठ, नवी सुरुवात. आणि खरोखरच मी इतकं मनात ठरवलेलं आहे. आणि वसंतराव घरी गेल्यानंतर आदित्यला विचारा, आदित्य बोलला की नाही. आणि मी आता अनेकदा तो माझ्याबरोबर असतो, त्याच्यामुळे त्याला सहसा माझा स्वभाव माहिती आहे. मी त्याला म्हणलं, आदित्य तू आता बोललेला आहे तर तुला गावडेंनाच हे करावं लागणार आहे. पैसे मी देणार आहे म्हणलं, माळेगाव कारखाना देणार नाही. तेवढी आपली धमक आहे, तेवढी आपली ताकद आहे. आणि तेवढा मी CSR मधनं मच्छिंद्र पैसा आणणार आहे. शाण्या तिथं जरा शिरोली खाण्यामध्ये लक्ष दे. ह्या पद्धतीनं माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे. आणि ही आता मी तुम्हाला सुवर्ण संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचं काम. आणि पॅनल टू पॅनल कपबशी ह्याला राजेंद्रजी मतदान करण्याचं काम. जरी शिरोली वगैरे काही झालेलं असेल तर मी ती भरून काढीन, तुम्ही काळजी करू नका. त्या प्रकारे सगळ्यांनी मला साथ द्या, वडीलधाऱ्यांनी मला आशीर्वाद द्या, आया बहिणींनी मला सहकार्य करा, तरुणांनी मला भरभक्कम पाठिंबा द्या. हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती श्री नीलकंठेश्वर पॅनलच्या वतीनं करतो. आणि आपल्या सर्वांचं आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल स्वागत देखील करतो आणि आपल्याला धन्यवाद देखील देतो. नमस्कार. प्रचार धन्यवाद